साऊंड दादा, कॉल लिस्टला थोडासा आवाज वाढवा. तर आज विशेष आवर्जून अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे जे पुरस्कर्ते स्पॉन्सर शिल्लक आहेत आणि ते आपण आता करून घेणार आहोत. अंतिम सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये संपन्न झाला. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी तिसरं पर्व आणि मायबाप क्रीडा रसिकांनी अतिशय उत्तम दर्जाचा प्रतिसाद या स्पर्धेला दिला. त्याबद्दल सर्व मायबाप क्रीडा रसिकांचे शतश आभार. यानंतर आपण हॅलो काही सन्मान घेणार आहोत. आयकॉन ऑफ दी टुर्नामेंटसाठी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. त्यामध्ये आमचे मित्र शैबाजी चिपळूणकर, त्याचबरोबर शाहीची खान, शाहीची मेमन, सातची काजी आणि सकलेंची काजी यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत केली गेली आहे. या सर्वच आमच्या मित्रांचा आम्ही सन्मान करणार आहोत. शाहीजी खान या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकदादा पवार यांना विनंती करतो की आपण आयकॉन ऑफ दी टुर्नामेंट साडीची बायसिकल आहे त्याचे पुरस्कर्ते शाहीजी खान यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर
ते ऐकला. एक युवा समालोचक गेले 2-3 वर्षापासून ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, ते याच रत्नागिरी विभागातील एक युवा समालोचक यांच्यासाठी टाळ्या होते. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय राजनजी शेटे साहेब, ज्येष्ठ नगरसेवक रत्नागिरी, त्याचबरोबर दीपक दादा आहेत आणि अन्य आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. कल्पेशचा सन्मान केला जातोय. धन्यवाद कल्पेश, खूप चांगलं सहकार्य आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. तिसऱ्या पर्वात देखील आपण कल्पेशला ऐकलं. एक युवा समालोचक म्हणून उदयाला आले आणि खूप चांगली कामगिरी आपण केली. धन्यवाद कल्पेश. यानंतर गेले 2 दिवस ज्यांचा मालवणी बाज, खरं तर मालवणी ही क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी 7 समुद्र पार पोहोचवली, ते मालवणीतील दिग्गज समालोचक आमचे मित्र आदरणीय बादल चौधरी सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी आदरणीय दीपक दादांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. धन्यवाद बादल चौधरी सर, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. यानंतर आमचे DJ मास्टर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं खूप चांगलं योगदान आहे, मांडवकर दादांना विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. गेले 5 दिवस हा सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी साऊंड सिस्टीम होती, त्याचबरोबर DJ ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकू शकलो, आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचला, ते मांडवकर दादा यांचा सन्मान केला जातोय. दीपक दादांना विनंती करतो की आपण साऊंड सिस्टीम मांडवकर यांचा सन्मान करावा. धन्यवाद. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. यानंतर या 5 दिवसांच्या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान देणारे आमचे विनयजी गोवेकर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. विनय दादांना विनंती आहे की आपण या आपला सन्मान स्वीकारा. विनयजी गोवेकर, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आदरणीय दीपक दादांच्या शुभ हस्ते शाल मोमेंटो देऊन आपला या ठिकाणी आम्ही सन्मान करतो आहोत. विनयजी गोवेकर, धन्यवाद विनयजी. यानंतर या 5 दिवसांच्या स्पर्धेचा दिलं, अनेक मान्यवर संघांना पराभूत केलं.
त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये महत्त्वाची भूमिका असणारे आदरणीय दिवा मयेकर सर यांचा देखील आपण सन्मान करतोय. मी आदरणीय दीपक दादांना विनंती करतो की आदरणीय दिवा मयेकर सरांचा आपण सन्मान करूया. यानंतर दिवा मयेकर सरांचा आपण सन्मान करतोय. आदरणीय विपिन बंदरकर सरांना विनंती करतो की आपण दिवा मयेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये ज्यांचं खूप चांगले योगदान होतं असे दिवा मयेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. थोडंसं टेक्निकल ग्लिच आहे आणि त्यामुळे आपल्याला विलंब होतोय. अगदी 2 मिनिटात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. खरं तर आम्ही समजू शकतो की आपण सर्वजण उत्सुक आहात. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आम्हाला सांगतायत, परंतु टेक्निकल ग्लिच आहे तो 2 मिनिटात सॉर्ट आउट होईल आणि त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. विजेते उपविजेते खरं तर सर्वच खेळाडूंचं आम्ही खूप खूप कौतुक करतो. आपण खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये साकारला. अमोल भोसले असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रथमेश सोनार, पार्थ गांधी, साहिल मदार हे अनेक तारे सितारे रत्नागिरी क्रिकेटमधले या स्पर्धेत देखील चमकताना आपण पाहिले आणि त्यांचा बहारदार खेळ आज मायबाप क्रीडा रसिकांना पाहता आला. मंचावर आपण पाहतोय आज या पारितोषिक वितरणासाठी विशेष उपस्थिती लाभली आहे. रत्नागिरीचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय राजन शेट्टे साहेब आहेत, त्याचबरोबर बिपिनजी बंदरकर, विजयजी खेडेकर, त्याचबरोबर बाळूदादा साळवी, आरिफजी मुकादम हे सर्वच मान्यवर आहेत. सूरजजी जुवाटकर हे सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पारितोषिक वितरणाच्या दिशेने जातोय. अगदी 2 मिनिटात हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सोहळा सुरू होतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित मुख्य मंचाच्या समोर या. पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करतोय. हॅलो, तर पारितोषिक वितरणाला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. बे किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वात आपण दाखल झालो आणि या तिसऱ्या पर्वाच्या समाप्तीच्या दिशेने जात असताना आता पारितोषिक वितरण या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सर्वप्रथम अंतिम सामन्याचा सामनावीर आणि अंतिम सामन्यामध्ये सामनावीर ज्याने अंतिम सामन्यात धुळाधार फलंदाजी केली तो खेळाडू अंतिम सामन्याचा मानकरी, ज्याच्या खेळीच्या जोरावर एक चांगले लक्ष्य प्रस्थापित करता आलं रत्नागिरी वॉरियर्सला आणि तो अंतिम सामन्याचा मानकरी ठरतोय. वन्स अगेन वन अँड ओनली अमोल भोसले, फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. आदरणीय विजयजी खेडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देऊन आपण या ठिकाणी अमोल भोसलेला सन्मानित करतोय. अमोल भोसलेचा तडाखा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला. धुवाधार फलंदाजी, त्याचबरोबर आपल्या संघाला जेव्हा जेव्हा धावांची गरज होती तेव्हा तेव्हा या
खेळाडूच्या बॅटमधून धावा आल्या त्याच्यासाठी आपण पाहतोय यॉर्कर स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप, त्याचबरोबर ट्रिपल एस अर्थातच श्री साई स्पोर्ट्सकडून आकर्षक जर्सी. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळाडूला या ठिकाणी सन्मान केले जाते. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. ज्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट इन गेसेस. बेस्ट बॅट्समन कोण असेल? बेकिंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा उत्कृष्ट फलंदाज, या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय वन्स अगेन अमोल भोसले. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बेकिंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. बेस्ट बॅटर अवॉर्ड गोज टू अमोल भोसले. शहबाजी चिपळूणकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर हा सन्मान या खेळाडूला देऊन त्याचा सन्मान करा. अमोल भोसले हा बेस्ट बॅटर अर्थातच उत्कृष्ट फलंदाज बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वातील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. अभिनंदन अमोल. अशीच कामगिरी उत्तरोत्तर आपण करत राहा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू प्रथमेश सोनार, मॅन फ्रॉम जिगर नाचणे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश सोनार. आदरणीय सूरजजी जुवाटकर यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर हा सन्मान देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश सोनार, सूरजजी जुवाटकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रथमेश सोनारची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि तो ठरला आहे बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचा बेस्ट बॉलर. अभिनंदन प्रथमेश. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर उत्कृष्ट खेळाडू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार जातोय साहिल मदार. बेस्ट फिल्डर बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा ठरतोय साहिल मदार. फैसलभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. बेस्ट फिल्डर साहिल मदार. आणि हे दोन राहिले. आयकॉन ऑफ द टुर्नामेंट आणि मॅन ऑफ द सिरीज साठी थोडासा सस्पेन्स आहे. त्याआधी आपण जातोय बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचा उपविजेता संघ, ज्यासाठी रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. आणि उपविजेता संघ ठरलाय या पर्वाचा उपविजेता संघ, रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. मानकरी ठरलाय जिगर नाचणे. हा संघ या पर्वामध्ये उपविजेता ठरतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय राजनजी शेट्टी साहेब, त्याचबरोबर आदरणीय बाळदादा साळवी यांना की आपण उपविजेता संघ जिगर नाचणे या संघाला या ठिकाणी सन्मानित करावं. निसटता पराभव या संघाला अंतिम सामन्यामध्ये स्वीकारावा लागला. या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय बाळाशेठ सुर्वे आणि त्याचबरोबर बाळदादा साळवी, राजनजी शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. या संघासाठी या संघाचे पुरस्कर्ते
बाळाशेठ सुरभे यांनी जर फायनल मध्ये प्रवेश केल्यावर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित केलं होतं आणि अंतिम सामन्यात ते निसटता पराभवाचा सामना करावा लागला. त्यासाठी 11,000 असे तब्बल 16,000 रुपयाचं कॅश प्राइज बाळाशेठ सुरभे यांच्याकडून जिगर नाचणे या संघासाठी दिलं जाते. उपविजेता संघ ठरला. रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. उपविजेता संघाचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर 2024 तिसरं पर्व बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी या तिसऱ्या पर्वाचा अंतिम महाविजेता ठरलाय. रोख रक्कम 1 लाख व आकर्षक चषक रत्नागिरी वॉरियर्स. आदरणीय बिपिनजी बंदरकर त्याचबरोबर शहबाजजी चिपळूणकर यांना मी विनंती करतो की आपण विजेत्या संघाला या ठिकाणी सन्मानित करावं. रोख रक्कम 1 लाख व आकर्षक चषक. अंतिम महाविजेता संघ रत्नागिरी वॉरियर्स या संघाला सन्मानित केलं गेलंय. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. खरं तर प्रत्येक पर्वात दीपकदादांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण संकल्पना आम्ही राबवत असतो. यावर्षी 2 आयकॉनची संकल्पना राबवली गेली आणि ती यशस्वी झाली. एकंदरीत संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आज आमचे काही सहकारी मनोगत व्यक्त करू पाहत आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि आयकॉन ऑफ द टुर्नामेंट हे आपण अजूनही मागे ठेवलेलं आहे, पण त्याआधी आपण आमच्या काही सहकाऱ्यांचं मनोगत ऐकणार आहोत. त्यामुळे मी विनंती करतो सुमितजी नागवेकर यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करा. धन्यवाद गोपी. सन्माननीय व्यासपीठवर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय आमचे सहकारी यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही इथे आलात, या स्पर्धेची शान वाढवलीत. आमचे संघ सहकारी आणि राज संघाचे करते धरते सर्व बिपिनजी बंदरकर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही खास करून मी स्वागत करू इच्छितो. 2024 ची ही चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी या अंतिम महासोहळ्याला पाहण्यासाठी असंख्य रत्नागिरीकर उपस्थित होते आणि अशा प्रकारची दाद तुम्ही आम्हाला द्यावी ही मी प्रार्थना करतो आणि तुम्ही देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी दीपकदादा पवार, सोनमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर, दिवाकर मयेकर या मंडळींनी अथक परिश्रम घेतले आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. आज काही अनौपचारिक कारणामुळे साहेब इथे येऊ शकले नाहीत, म्हणजेच उदयजी सामंत साहेब, आपले नामदार मंत्री साहेब येऊ शकले नाहीत. पण या मंचाच्या वतीने मी एक त्यांच्याकडे सद्भावना व्यक्त करू इच्छितो आणि बिपिन बंदरकर यांच्या हस्ते ती पोचावी अशी मी इच्छा इथे व्यक्त करतोय. जी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण आतापर्यंत शिवाजी स्टेडियमवर घेत होतो ती काही कारणामुळे यावर्षी होऊ शकली नाही, परंतु या वर्षापासून या पुढेपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी व्हावी आणि त्यासाठी उदयजी सामंत साहेबांना तुम्ही साकडं घालावं मी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि या रत्नागिरीकरांना चांगले खेळाडू पाहण्याची, चांगले खेळ पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आत्तापर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी होत राहिली त्याचा खूपच धन्यवाद देतो. अनेक लोकांनी याची देही याची डोळा ही स्पर्धा पाहिलेली आहे, परंतु आजची जी स्पर्धा झाली तीही त्याच लेवलची स्पर्धा होती. जरी डबल मार स्पर्धा होती तरी त्याचंच जे नियोजन होतं ते त्याच लेवलचं, त्याच धर्तीचं होतं. खास करून सोनमताई चव्हाण, दीपकजी पवार साहेब यांना मी खास धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्या दोघांनी अथक मेहनत करून, अथक परिश्रम करून त्यालाच दिवाजी मयेकर सर तसेच गिरीश कोचरेकर यांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगली मदत केली, त्यामुळे ही स्पर्धा चांगल्या नावारूपाला गेली. तसेच शहबाजजी चिपळूणकर इथे उपस्थित आहेत, त्यांनीही या स्पर्धेला अथक मेहनत केलेली आहे. पहिल्या दिवसापासून शहबाज चिपळूणकर इथे उपस्थित होते,
त्यांनी खूप मदत केलेली आहे, खूप प्रयत्न केलेले आहेत या स्पर्धेसाठी. तिथे एका बाजूला जल्लोष चाललेला विजयाचा, तो विजयाचा जल्लोष थोडासा बाजूला ठेवायचा आणि मी काय म्हणतोय ते तुमच्याच चांगल्यासाठी याचा भान ठेवायचं आहे. जल्लोष तर होतच राहणार आहे. याचबरोबर या स्पर्धेला कॉमेंटेटर लाभले होते गोपी जाधव यांनी या रत्नागिरीच्या माध्यमातून कॉमेंट्री सुरू केली होती आणि अत्यंत साजेरी गोजिरी अशी कॉमेंट्री आपला त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला ऐकायला मिळाली. आणि यापुढेही सायकल कोसळली. ओके, तर गोपी जाधव यांच्याबद्दल कुठली मनात अडी असेल तर ती तुम्ही बाजूला करा आणि त्यांना यापुढे सहकार्य करा. मी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो. तर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचं तेवढं लक्षात द्या आणि बिपिनजी बंदरकर यांना 2 शब्द बोलावे अशी मी विनंती करतो. दीपक पवार आणि त्याचे सर्व सन्माननीय सहकारी ही चॅम्पियन्स ट्रॉफी दरवर्षी आयोजित करतात. पावसाळ्यामध्ये स्पर्धा फार कमी होतात. या पावसाळ्यामध्ये स्पर्धा आयोजित करणारे हे आमचे दीपक पवार यांची चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्र शेटे साहेब, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक सन्माननीय बाळूशेठ साळवी, उपशहरप्रमुख सन्माननीय विजयजी खेडेकर, बाळू गांगण, फैसल, अमित बने, ज्यांच्या प्रेरणेतनं हा कार्यक्रम होतो हे दीपक पवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मान्यवर, सर्व या स्पर्धेसाठी परिश्रम घेतलेले सर्व आदरणीय व्यक्ती आणि सर्व खेळाडू. चॅम्पियन्स ट्रॉफी ही दरवर्षी स्टेडियमवर तर होतच असते, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा जे 4 महिने लोक घरी बसून असतात त्या दरम्यान देखील आपल्या सर्वांना खेळण्यासाठी एक दालन दीपक पवार त्याचे सर्व सन्मान्य सहकार्याने उपलब्ध करून दे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पावसामध्ये खेळण्याची मजा एक वेगळीच असते. नेहमीची स्पर्धा वेगळी असते आणि पावसातली वेगळी असते. त्याला बॉलिंग टाकताना येणाऱ्या अडचणी, बॅटिंग करताना येणारी, आता हे बॅटिंग करताना ह्याला अडचण दिसत नाही, पण बॉलिंग टाकताना येणारी अडचण, फिल्डिंग करताना येणारी अडचण आणि त्यातून खेळण्याची मजा ही वेगळी असते. आणि त्या वेगळ्या वेगळ्या मजेचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतला. विजेता संघाचं शुभेच्छा अभिनंदन करतो. हो हो, आणि खास बाब म्हणजे मुंबईपासून जे मोठे मोठे संघ खेळाडू होते त्यांना बाद करून रत्नागिरीतले 2 संघ आले, त्यामुळे त्या दोन्ही संघाचं मी अभिनंदन करतो आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ते 2 व्हीलर आणि सायकल. धन्यवाद. बिपिनजी बंदरकर साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. खरं तर त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे, त्यामुळे ते आपल्यासोबत जास्त वेळ थांबू शकत नाही. वेळेचं भान घेता आपण पुढील पारितोषिकांच्या दिशेने जाऊया. यानंतर आयकॉन ऑफ दी टुर्नामेंट ब्लॅक इंग्रणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थर्ड एडिशन. खरं तर या स्पर्धेसाठी अंतिम सामन्यामध्ये मॅजिक ओव्हर साठी 3 षटकार ठोकले, तर त्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आमचे आरिफभाई मुकादम यांच्याकडून दिलं होतं. ते पारितोषिक देखील आपण वितरित करणार आहोत. त्याचबरोबर आयकॉन ऑफ दी टुर्नामेंट, या पर्वाचा आयकॉन ऑफ दी टुर्नामेंट आहे मंगेश वैती बायसिकल आणि त्याचबरोबर आकर्षक चषक त्याला देऊन सन्मानित केलं जाईल. माहुल कोलेवाडाचा हा सुपरस्टार या स्पर्धेत पहिल्या संकल्पनेत, आयकॉनची ही पहिली संकल्पना, पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षात आयकॉन ऑफ दी टुर्नामेंट ठरले. अभिनंदन मंगेश वैती. त्याचबरोबर या सायकलसाठी आमचे सर्व पुरस्कर्ते, ज्यामध्ये शहबाजी चिपळूणकर, शाहीजी खान, शाहीजी मेमन, साजी काजी, सकलींची काजी आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित केले जात आहे. त्याचबरोबर मॅजिक ओव्हरमध्ये 3 षटकारांसाठी जे पारितोषिक होतं हरिभाई मुकादम यांच्याकडून 5,000 ते देखील मंगेश वैतीने जिंकले. त्यासाठी जोरदार टाळ्या होतात. आज प्रचंड मनोरंजन मंगेशने या ठिकाणी क्रीडा रसिकांचं केलेलं आहे. धन्यवाद. मंगेशला मी विनंती करेन की मंगेश या संपूर्ण स्पर्धेबद्दल तू मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी माझ्या टीमला थँक्यू म्हणतो आणि माझ्या
पॅकर बालादादा आणि पवन दादाला थँक्यू म्हणतो की आम्हाला त्यांनी संधी दिली टीममध्ये आयकॉन म्हणून मुंबईवरनं. आणि दीपक दादा, गिरीश, सोनम मॅडम आणि सिनियर सर सर्वांना थँक्यू म्हणतो की आम्हाला आयकॉनबद्दल बोलवलं. पुढेही आम्ही असंच येत राहू. धन्यवाद मंगेश. यानंतर प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट Black King Rani Champions Trophy 2024 third edition. Player of the tournament goes to any guesses? मालिका वीर तिसऱ्या परिवाराचा ठरतोय साहिल मगर. टीव्हीएस ज्युपिटर ज्यामुळे पुरस्कृत केले तुषार साहिल अभिनेता धोडे यांच्याकडून आणि साहिल मध्ये ठरला प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट ब्लॅक किंग रनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 त्याला सन्मानित करण्यासाठी आदरणीय विपिनजी भंडारकर, त्याचबरोबर आदरणीय राजनजी शेट्टी साहेब, वैभवजी विजयजी खेडेकर साहेब या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण साहिल मदार याचा प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट या पुरस्काराने सन्मान करावा. खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आणि टीव्ही ज्युपिटर प्लेयर ऑफ दी टुर्नामेंटचा तो मानकरी ठरला. अभिनंदन साहिल मदार. खूप खूप शुभेच्छा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर सर्व आमचे पुरस्कर्ते ज्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण पार पडू शकली. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण असं सभा तर या स्पर्धेचे जनक दीपकदादा पवार यांच्या सूचनेतून यांच्या मार्गदर्शनातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना कळत नकळत जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांच्या वतीने ब्लॅक किंग रनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे हे पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना आणि सध्या आपण पाहतोय प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट साहिल मदार टीव्हीएस ज्युपिटरवर विराजमान होऊन आपल्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करेल. त्याआधी तो क्रीडांगणाला बहुधा फेरफटका मारेल. या तिसऱ्या पर्वाचा प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट राहिलाय साहिल मदार, ज्याच्या संघाची ज्याच्यावर होती दारमदार, ज्याने कामगिरी केली दमदार आणि तो साहिल मदार ठरलाय प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट. अभिनंदन साहिल. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर दीपकदादांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेने अनेक असे खेळाडू युवा खेळाडू आपल्याला दिलेले आहेत. रत्नागिरीत असे अनेक खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रत्नागिरीचं क्रिकेट असं सातत्याने मोठ्या उंचीवर जाईल. गेले 5 दिवसांची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना खूप चांगलं सहकार्य सर्व संघांनी केलं. त्या सर्व संघांचं, त्या सर्व संघांच्या पॅकर्सचं, त्या संघातील सर्व खेळाडूंचं आम्ही सतशः ऋणी आहोत. धन्यवाद. अभिनंदन पुनश्च एकदा साहिल. मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आदरणीय दीपकदादांच्या परमिशनने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कळत नकळत माफी असावी. मी गेले 3 दिवस आपल्यासोबत जोडला गेलो. खरं तर मी रत्नागिरीचा आहे. तुम्हा सर्वांमुळे मी या लेवलपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे माफ करा, या सर्व गडबडीत गोपी सरांचा सत्कार राहून गेलेला आहे. ओ सोनमताई, सोनमताई, गोपी सरांचा सत्कार राहिला आहे. आणि सर्व खेळाडूंचे मनापासून आभार मानतो. सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवून आम्हाला सहकार्य केलात. अक्षय राठोड आभारी आहे. गोपी सरांचा सत्कार भाऊदादा असते. आणि जरा आमची सर्व टीम पुढे या. सोनमताई आपली
गिरीश, शैबाज या सगळ्यांनी, भाऊ गणेश केडेकर, विशाल सावंत. विशाल मोरे यांचं देखील चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावर या. विशालजी मोरे यांचं देखील ह्या ठिकाणी आपण सन्मान करू. विशालजी मोरे आपलं देखील धन्यवाद. आपण खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विशालजी मोरे यांचं गेले 5 दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. पुष्पगुच्छ त्याचबरोबर शाल विशालजींचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते आमचे सर्वच मान्यवर, आमची संपूर्ण टीम आहे. हॅट्स ऑफ यू. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खरं तर मित्रांनो, खरं तर संपूर्ण या स्पर्धेच्या आयोजन टीमला मी धन्यवाद देतो. माझ्यासारखा एक ग्रामीण भागातला मुलगा जो आज जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण जे आपल्याकडे चेंडू आहेत ते देणार आहोत. कारण या लहान मुलांतूनच भविष्यातील आपल्याला रत्नागिरीतले सुपरस्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हे बॉल आपण या लहान मुलांना देतोय. ही सर्व लहान मंडळी गेले 5 दिवस या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घेत होते आणि यातूनच भविष्यातील सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर ही सर्व मुलं प्रत्येक दिवशी जे जे खेळाडू आले त्यांचा खेळ पाहत होती आणि त्यातून बरेच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे देखील येणाऱ्या कालावधीत स्वतःसाठी खेळतील. यानंतर हा सोहळा समाप्तीच्या दिशेने जात असताना खरं तर मी सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो की आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे निर्माते आदरणीय दीपकदादा पवार. खरं तर मी दीपकदादांना मनापासून सॉरी म्हणेन, कारण दादा थोडेसे बहुधा माझ्यावर नाराज असावेत. दादांमुळेच माझ्यासारखा ग्रामीण भागातला मुलगा आज एका मोठ्या उंचीवर जाऊन समालोचन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खरं तर पहिल्यांदा दीपकदादांनी मला संधी दिली आणि त्यानंतर आज पुण्यनगरीत राहत असताना मी जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये समालोचन करू शकलो. याचं सर्व क्रेडिट जर असेल तर दीपकदादांचं आहे, दीपक मोरे सरांचं आहे, सोनमताईचं आहे, गिरीशचं आहे. त्यामुळे दीपकदादांना खरंच मनापासून सॉरी म्हणतो की माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्यासाठी मोठ्या मनाने माफ करा. तुम्ही जेव्हा मला सांगणार तेव्हा मी तुमच्या शब्दासाठी हजर असणार, एवढंच सांगतो. तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो. कधी काही चुकलं असेल तर माफ करा. आणि या ठिकाणी हा क्रिकेटचा सोहळा संपन्न झाला असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.